गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. उत्पादन नियंत्रणाचे तिसरे महत्त्वाचे तंत्र कार्यप्रारंभ आदेश देणे याच्याविषयक या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नियोजित मार्ग निर्धारणाप्रमाणे व वेळापत्रकाप्रमाणे प्रत्यक्ष उत्पादनाची क्रिया सुरू होण्यासाठी संबंधित विभागांना व कामगारांना कार्यप्रारंभाचे आदेश द्यावे लागतात. कार्यप्रारंभ आदेशाशिवाय कार्यास सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजेच संबंधित विभाग कामगार काम करण्यास सुरुवात करत नाहीत. कार्यप्रारंभ आदेशामुळे कामगारांना विभागांना काही अधिकार प्राप्त होतात. उदाहरणार्थ कार्यप्रारंभासाठी आवश्यक ती साधनसामुग्री, कच्चा माल प्राप्त करण्याचा अधिकार, उत्पादन कार्य सुरू असताना सुद्धा आवश्यक ते आदेश सूचना देण्याचे कार्य या विभागास करावे लागते. मार्ग निर्धारणाप्रमाणे व कार्य वेळापत्रकाप्रमाणे प्रत्यक्ष कार्य होण्यासाठी कार्यावर योग्य ते नियंत्रण ठेवण्याचे कार्य या विभागास करावे लागते. व्याख्या. जेम्स लुंडी यांच्या मते कार्यप्रारंभ आदेश देणे म्हणजे पूर्वनिर्धारित नियोजनाप्रमाणे उत्पादन कार्य सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष परवानगी देणे होय. स्प्रिंगल व लॅन्सबर्ग यांच्या मते कार्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष कार्य होण्यासाठी निर्धारित मार्गावरील यंत्रसामुग्री, कार्यस्थळे, साधनसामुग्री व कामगार यांचा अचूक उपयोग व्हावा म्हणून दिलेल्या आदेशाचा समावेश कार्यप्रारंभ आदेशात होतो. वरील व्याख्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की कार्यप्रारंभ आदेश देणे म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी योग्य ते आदेश देणे होय. कार्यप्रारंभ आदेश पुढील विभागांना दिले जातात. संग्रहण विभाग उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, इतर यंत्रसामुग्री उत्पादन कार्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी संग्रहण विभागास योग्य ते आदेश दिले जातात. उपकरणे विभाग उत्पादन कार्यासाठी लागणारी उपकरणे कार्याला सुरुवात होण्यापूर्वी सुस्थितीत आहेत की नाही याची पाहणी व तपासणी करावी लागते. या विभागास योग्य ते आदेश दिल्यानंतर हा विभाग उपकरणाची दुरुस्ती व तपासणी करून कार्यक्षम उपकरणे कामाच्या ठिकाणी कार्यप्रारंभापूर्वी उपलब्ध करून देतो. कार्यशाळा विभाग ज्या ठिकाणी प्रत्यक्ष उत्पादनाचे कार्य होते त्या विभागास कार्यशाळा असे म्हणतात. या विभागासही कार्यप्रारंभ आदेश दिले जातात. कार्यप्रारंभ आदेश विभागाची कार्ये मोठ्या उत्पादन संस्थेमध्ये कार्यप्रारंभ आदेश देण्यासाठी स्वतंत्र उपविभाग स्थापन केलेले असतात. या विभागाच्या प्रमुखास आदेशक किंवा डिस्पॅचर असे म्हणतात. आदेशक म्हणजे कार्यप्रारंभाचे आदेश संबंधित विभागांना देणारा अधिकारी होय. या विभागामार्फत संग्रहण, उपकरणे, कार्यशाळा इत्यादी विभागांना कार्यप्रारंभ आदेश दिले जातात. आदेशक आपल्या विभागाअंतर्गत कार्यप्रारंभ आदेशासंदर्भात पुढील कार्य करीत असतो. 1. उत्पादन क्रियेस सुरुवात होण्यापूर्वी उत्पादन स्थळाच्या ठिकाणी योग्य ती सुस्थितीतील यंत्रे, उपकरणे व साधने उपलब्ध ठेवण्यासंदर्भात सूचना देणे. 2. उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल व साधनसामुग्री कार्यशाळेत कामाच्या ठिकाणी संग्रहण विभागातून उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था करणे. 3. कामगारांना पूर्वनियोजित तारखेपूर्वी व वेळेपूर्वी आपापली कार्ये पूर्ण करण्यासंबंधी आदेश देणे. 4. कार्य आदेशासंबंधी वेळापत्रक तक्ता, मार्गसूची, क्रियासूची कार्ड, ओळख टॅग इत्यादी पुरवठा करणे. 5. उत्पादन कार्यासंबंधी आवश्यक त्या सूचना
माहिती, उत्पादनाचे तक्ते इत्यादी संबंधित विभागांना व कामगारांना पुरवणे. 6. उत्पादनाच्या प्रक्रियेत कोणकोणत्या ठिकाणी तपासणी करावी याबाबत तपासणी आदेश संबंधितांना देणे व त्या आधारे तपासणी अहवाल तयार करणे. 7. उत्पादनाच्या प्रत्येक क्रियेस लागणाऱ्या वेळेची नोंद ठेवणे. 8. उत्पादन प्रवाहाच्या प्रगतीची नोंद ठेवणे. 9. उत्पादनाच्या प्रक्रियेतील अर्धपक्का माल एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये हलवण्याचे आदेश देणे किंवा एका यंत्रामधून दुसऱ्या यंत्रामध्ये हलवण्याचे आदेश देणे. 10. उत्पादन आदेशासोबत दिलेल्या सर्व दुय्यम पूरक आदेशांचे संदर्भासाठी व नस्तीकरणासाठी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे. 10. मार्गनिर्धारण विभाग व कार्यवेळापत्रक विभाग यांच्यात योग्य तो समन्वय साधून त्यांच्यात दुवा किंवा मध्यस्थ म्हणून कार्य करणे. 12. उत्पादन कार्यातील विविध क्रिया, साधनसामुग्री योग्य ते मार्गदर्शन करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे. 13. प्रत्येक झालेल्या उत्पादन कार्याची प्रमाणांची नोंद करणे व अहवाल पाठवणे. 14. विशिष्ट वस्तू तयार करण्यासंबंधी आदेश देणे. 15. यंत्रे व कार्यकेंद्राची कार्ये निश्चित करणे. कार्यप्रारंभ आदेश विभागाचे संघटन. या विभागाचे संघटन पुढील 2 पद्धतीने केले जाते. 1. केंद्रित संघटन. जेव्हा उत्पादन कार्यप्रारंभाचे आदेश एकाच विभागामधून दिले जातात तेव्हा त्यास केंद्रित संघटन असे म्हणतात. मोठ्या कारखान्यात कार्यप्रारंभ आदेश देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला जातो. या विभागातूनच सर्व संबंधित विभागांना व कामगारांना आदेश दिले जातात. केंद्रित संघटनेमुळे उत्पादन कार्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होते. आदेश प्रदानास अचूकता प्राप्त होते. विविध विभागातील कार्य प्रगती सहज समजते. 2. विकेंद्रित किंवा विभागीय संघटन. ज्यावेळी उत्पादन क्रिया सुरू करण्याचे आदेश वेगवेगळ्या संबंधित विभागांमार्फत दिले जातात त्यावेळी त्यास विकेंद्रित अथवा विभागीय संघटन असे म्हणतात. यासाठी प्रत्येक विभागात विभागीय आदेश नियुक्त केला जातो व त्यांच्यामार्फत आदेश देण्याचे कार्य केले जाते. यासाठी प्रत्येक विभागात विभागीय आदेशक नियुक्त केला जातो व त्यांच्यामार्फत आदेश देण्याचे कार्य केले जाते.
कार्यप्रारंभ आदेश देण्याचे फॉर्म्स. कार्यप्रारंभ आदेश देण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढील विविध प्रकारच्या फॉर्मचा वापर केला जातो. यामध्ये एक कार्य आदेश व क्रिया तिकीट, वर्क ऑर्डर अँड ऑपरेशन तिकीट. संबंधित विभागास व कामगारांना क्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यासाठी कार्य आदेश व क्रिया तिकीट व फॉर्मचा उपयोग केला जातो. 2. समय कार्ड व मजुरी कार्ड, टाइम कार्ड अँड वेज कार्ड. प्रत्येक कामगारास विशिष्ट कार्य करण्यासाठी किती वेळ लागला त्या वेळेची नोंद समय कार्डमध्ये केली जाते. समय कार्डाच्या आधारे मजुरी कार्ड्स तयार केली जातात. मजुरी कार्डामध्ये कामगारांना द्यावयाची मजुरी लिहिलेली असते. 3. तपासणी कार्ड, इन्स्पेक्शन कार्ड. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी तपासणी कार्य करावयाचे हे लिहिलेले असते. तपासणी तिकिटावरून किती वस्तूंची तपासणी केली, त्यापैकी किती वस्तूंनी अपेक्षित दर्जा साध्य केला व किती वस्तू बाद झाल्या हे समजून येते. 4. स्थलांतरित तिकीट, मूव्ह तिकीट. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी त्यावर विविध क्रिया विविध विभागात व यंत्रावर कराव्या लागतात. अशावेळी कच्चा माल एक क्रिया झाल्यानंतर पुढील क्रियेसाठी दुसऱ्या विभागात यंत्राच्या ठिकाणी हलवावा लागतो. स्थलांतर तिकिटाद्वारे कोणता माल केव्हा कोणत्या ठिकाणी हलवावा याचे आदेश दिलेले असतात. 5. साधने व उपकरणे तिकीट, इक्विपमेंट अँड इन्स्ट्रुमेंट तिकीट. उत्पादन कार्य करण्यासाठी लागणारी उपकरणे, यांत्रिक साधने प्राप्त करण्यासाठी हे तिकीट दिले जाते. 6. सामग्री मागणी कार्ड, मटेरियल रिक्विजिशन कार्ड. कच्चा माल व इतर सामग्री प्राप्त करण्यासाठी या कार्डचा उपयोग केला जातो. 7. वस्तू कार्ड, जॉब कार्ड. ग्राहकांच्या आदेशाप्रमाणे स्वतंत्र वस्तू तयार करण्यासंबंधीचे आदेश या कार्डद्वारे दिले जातात. 8. मोजणी कार्ड, गॉग तिकीट. उत्पादित झालेल्या वस्तूंची मोजणी करून त्या वस्तूंची लांबी, रुंदी, आकार इत्यादी माहिती या तिकिटावरती लिहिली जाते.